मोदीजी, अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस आमच्या सोबत आहे। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की कोणी पाठिंबा दिला पाहिजे, कोणी नाही दिला पाहिजे। एकनाथजी शिंदेजी बी आमच्या सोबत ताकदीने आहे। तर मला असं वाटतं की जो युती धर्म पाडेल लोकसभेमध्ये तोच युती धर्माचं पालन विधानसभेमध्ये सुद्धा होणार आहे। सबकी बारी आहे, नंबरमध्ये सगळ्यांच्या बारी राहते। आज जिल्ह्यामध्ये लोकप्रिय म्हणून खासदार नवनीत राणा जेव्हा काम करते, 6 आमदार त्या लोकसभा क्षेत्रामध्ये येते, म्हणून जरी खासदार नवनीत राणांना जो आपल्या युती धर्म पाळेल आणि पाळून ते कर्तव्य बजावेल, तेव्हा आमदारकीच्या वेळेस सुद्धा त्या आपलं कर्तव्य बजावणार आहे। भाऊ काय सांगणार, आधी तुम्हाला देखील भाजपने देखील ऑफर दिली होती। बावनकुळेंनी जाहीर सभेत अनेकदा वक्तव्य केलं की खासदार नवनीत राणांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे। मी तेच म्हटलं, ते बच्चू कडूजी असू द्या, बावनकुळेजी असू द्या, एकनाथजी शिंदेजी असू द्या, की प्रत्येक पक्षाला वाटते की एक चांगला उमेदवार आमच्याकडे आला पाहिजे, आमच्या पक्षातर्फे उभा राहिला पाहिजे। पण आमची निष्ठा ही देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत आम्ही पूर्ण ताकदीनं गेल्या 10-15 वर्षापासून आहे आणि त्यांच्यासोबतच राहणार आहे। म्हणून महायुती धर्म कसा पाळला पाहिजे हे आदेश वरतून होईल, त्या आदेशाचं पालन केलं जाईल। अनेकदा राणा कडू वाद समोर येत असतो, परंतु ज्या पद्धतीनं बच्चू कडूंनी तुम्हाला ऑफर दिली आणि तुम्ही देखील त्यांचे आभार मानले। आगामी काळामध्ये 2 अपक्ष तुम्ही नेते आहेत, दोघांचेही पक्ष आहेत, वेगवेगळे संघटना आहेत, आगामी काळामध्ये काय वाटतं? असं आहे, प्रहार आपलं युती धर्म पाळेल तर स्वाभिमान सुद्धा भविष्यामध्ये आमदारकीच्या वेळेस तो युती धर्म पाळेल। म्हणून सगळ्यांना एकामेकाची गरज आहे। आणि जे राजकुमारजी पटेल आहे त्यांना तेव्हा भाजपने तिकीट न दिल्यामुळं ते विनिंग कॅन्डिडेट होते, निवडून आले। त्याच्यामध्ये काही पक्षाचा काही जास्त रोल नाही आहे। ते वैयक्तिक राजकुमार पटेल हे आपल्या मेलघाटमध्ये त्यांची पकड होती, ते आमदार झाले। आता ते कोणत्या वाटेवर आहे हे मला माहीत आहे आणि त्यांना नाही माहीत आहे। म्हणून मला असं वाटतं की भाजपची तिकीट मिळाली पाहिजे हे मेलघाटच्या आमदारांनाही वाटते, अनेक लोकांना वाटते। म्हणून मला वाटते आपापल्या लोकांना सांभाळून ठेवलं पाहिजे आणि आपापल्या जागा सांभाळून राहिल्या पाहिजे। आपण आपली जागा जर कायम ठेवली तर आपण लोकांचा विचार करू।